श्री स्वामी समर्थ. श्रावण सोमवार. शिवमूठ नियम. कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी? एक चुकीने पूजा ठरेल अहोरात्र व्यर्थ. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पवित्र श्रावण महिना आणि महादेवांची कृपाप्रसाद मिळवणारे श्रावणी सोमवार. श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लिंगावर शिवमूठ वाहण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत युगानुयुग चालत आली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावणातील प्रत्येक सोमवारी एकच धान्य व्हायचे नसते. कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी, शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा आणि कोणती एक मोठी चूक टाळावी ज्याने महादेवांची कृपा त्वरित प्राप्त होईल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, शास्त्रात अन्नाला परब्रह्म मानले गेले आहे. आपण वर्षभरात जे धान्य खातो त्यातली पहिली मूठ महादेवांच्या चरणी अर्पण करून निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे शिवमूठ. शिवमूठ वाहिल्याने घरातील धान्य कोठार कधीही रिकामे होत नाही, दारिद्र्य दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. चला आता जाणून घेऊया 5 सोमवारच्या 5 वेगवेगळ्या शिवमुठीबद्दल. श्रावण महिन्यातील सोमवारानुसार खालीलप्रमाणे शिवमूठ व्हावी. पहिला श्रावणी सोमवार. तांदूळ म्हणजे अक्षता. या दिवशी 1 मूठ अखंड तांदूळ महादेवांना अर्पण करावेत. याने लक्ष्मी स्थिर राहते. दुसरा श्रावणी सोमवार. तीळ, पांढरे किंवा काळे तीळ. या दिवशी 1 मूठ तीळ व्हावेत. याने मानसिक शांती मिळते आणि पापमुक्ती होते. तिसरा श्रावणी सोमवार. मूग. या दिवशी 1 मूठ सोपलेले किंवा अखंड मूग व्हावेत. याने आरोग्य लाभते आणि बुद्धी तल्लख होते. चौथा श्रावणी सोमवार. जव. या दिवशी 1 मूठ जव अर्पण करावेत. याने घरातील वंशवृद्धी आणि संतती सुख मिळते. पाचवा श्रावणी सोमवार. आल्यास. सातू. या दिवशी 1 मूठ सातू व्हावेत. याने सर्व सुख समृद्धी प्राप्त होते. वाहण्याची पद्धत. शिवमूठ वाहताना धान्याचा कणही खाली सांडू नये. मूठ धरून ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने नंदी भृगी गणेशाय उमाकांतात शंभवे हा मंत्र म्हणावा. भाविकांनो, शिवमूठ वाहताना या चुका टाळा. पहिली चूक. शिवमूठ वाहताना धान्य किडलेले किंवा तुटलेले नसावे, ते अखंड असावे. दुसरी चूक. शिवमूठ अर्पण करताना ती रागाने किंवा घाईघाईत टाकू नका. अतिशय नम्रपणे पिंडीवर वाहा. तिसरी चूक. ही मूठ स्वतःच्या उजव्या हातानेच वाहावी. भाविकांनो, या श्रावणात प्रत्येक सोमवारी नियमानुसार ही शिवमूठ नक्की व्हा. देवो के देव महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. सर्व नातेवाईकांसोबत, शिवभक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.